अन्यार्थक, यथार्थक आणि अपार्थक अशी 3 प्रकारची स्वप्न आहेत. त्यात स्वप्न एक प्रकारचं असून त्याचा अर्थ दुसरा व्हायचा असेल अशा प्रकारचं जे सूचक असतं त्याला अन्यार्थक स्वप्न म्हणा. प्रसन्न देवतेचं दर्शन, गुरूंचा आदेश वगैरे ज्या स्वप्नात होतात त्यांना यथार्थ स्वप्न म्हणा. आणि उगीच काहीतरी दिसतं हे अपार्थक स्वप्न आहे. पैकी अपार्थक स्वप्नाचं प्रामाण्य काय, तर त्याला उत्तर आहे यथार्थ स्वप्नात आपला परलोकाशी जास्त संबंध घडत असल्यामुळं जागृतीत जशाच्या तशाच गोष्टी घडून येतात आणि अन्यार्थक स्वप्नात तितका संबंध होत नसल्यामुळं जागृतीत सूचनेने गोष्टी घडून येतात. आता अपार्थक स्वप्न म्हणून जी काही आहेत ती जीवाचा निद्रेत या लोकाशी संबंध अधिक असल्यामुळे दिसत असतात. परंतु तेव्हा विकारात्मक मनाचं प्राबल्य होऊन बाहेर गेलेल्या कुत्र्याचं मन जसं घरातच खेळत असतं तद्वत निद्रेत आपण देहाहून भिन्न झालो असं असताही देहाकडेच लक्ष ठेवून स्वप्न पाहतो. म्हणून जागृतीत ते तसंच घडत नाही. त्याप्रमाणे यथार्थ स्वप्नात अलौकिक शक्तीचा लौकिक जगावर परिणाम कसा होतो हे कळतं. तसं अपार्थक स्वप्नात कळत नसलं तरी पण अलौकिक शक्तीची सिद्धी करण्याकरता अपार्थक स्वप्न देखील प्रमाणात येतात. यतींद्र मतदीपिकाकारानं स्वप्नाला प्रत्यक्ष प्रमाणात गोवलंय. परंतु स्वप्न इंद्रियाची शक्ती क्षीण असूनही कसं घडतं याचं उत्तर ते बरोबर देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांचं स्वप्नाला लौकिक प्रमाणात गोवणं हे निराधार आहे, त्याचं खंडनही केलेलं आहे. बृहद आरण्यक भाष्याच्या टीकेत आनंदगिरींनी स्वप्नाला प्रत्यक्ष प्रमाणात गोवलेलं आहे. तरीसुद्धा ते परलोकाविषयी प्रत्यक्ष प्रमाण म्हटलं आहे. म्हणजे या लोकात जितकी प्रत्यक्ष प्रमाणाची खात्री आहे तितकीच परलोकाविषयी स्वप्न प्रमाणाचीही खात्री आहे. म्हणून हे म्हणणं चुकीचं नाही. आता जे अन्यार्थक स्वप्न आहेत त्याचा विचार पहा. योग वासिष्ठात लवण राजाचं यथार्थक स्वप्न आणि रामायणातील मंदोदरीचं, महाभारतातील कर्णाचं धर्म कमलपत्रावर खीर खात आहे आणि दुर्योधनाचं अंग रक्तानं भरलेलं असून तो काळ्या सापावर बसून दक्षिणेला चाललेला आहे असं ते कर्णाचं स्वप्न आहे. अन्यार्थक स्वप्न प्रमाणभूतच मानलं पाहिजे आणि सृष्टीची माया, ही जी मायामयता जी काही आहे ही सिद्ध करण्याकरता अपार्थक स्वप्न देखील पुष्कळ वेदांत ग्रंथात प्रमाण मानलेलं आहे. यथार्थक स्वप्न ही आपल्याला असे प्रमाणानं पाहता येतात. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, किंवा सत्यगुरु राये कृपा मज केली, रूप कहे न सके श्रुतिशेषा, जो साने स्वप्ने हो निज देशा. या वाक्यात तुलसीदासांनी स्वप्नाला वेदापेक्षाही अधिक मानलंय. म्हणून